सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये-जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या 12,268 वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 780 जणांनी 3 डिसेंबर पर्यंत 8.5 लाखांचा दंड भरला आहे. पण दंड होऊनही 3 महिन्यात तो न भरलेल्या 4,318 वाहन चालकांना वॉरंट व समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना 13 डिसेंबरच्या लोक अदालतीत सहभाग घेऊन तो दंड भरावाच लागणार आहे. मोटर वाहन कायद्यानुसार बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यांचा दंड माफ करण्याची कुठेही तरतूद नाही. कोर्टात ज्या वाहनधारकांवर खटले दाखल आहेत त्यांच्या दंडाच्या बाबतीत लोक अदालतीत विचारविनिमय होतो. मात्र सोशल मीडियातून काही जण चुकीचा मेसेज पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत. ज्या वाहन चालकास वाहतूक नियम मोडल्याने दंड झाला तो कधी ना कधी भरावाच लागेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु चुकीचा दंड पडल्याची कोणाची तक्रार असल्यास ते वाहनधारक शहरातील वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार करू शकतात. त्या ठिकाणी त्याची शहानिशा करून चुकीचा दंड पूर्णतः माफ केला जातो असेही पोलीस अधिकारी म्हणाले. वाहतूक नियम मोडल्याने वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होते. त्याने दंडाची रक्कम 3 भरल्यात भरली नाही तर त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटले पाठवले जातात. त्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून त्या वाहन चालकांना समन्स निघतात. तरीही दंड भरल्यास त्यांना वॉरंट काढले जाते. त्यावेळी त्या वाहन चालकांना कोर्टासमोर उभे केले जाते. पण लोक अदालत किंवा इतर वेळी वाहनधारक त्यांचा दंड सोलापूरसह राज्यभरातील कोणत्याही वाहतूक पोलिसांकडील मशीनद्वारे भरू शकतो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.